तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आज आलो आहे बाळूमामाची मेंढरा आलेत वडकी गावामध्ये. सो फुरसुंगीपासून जवळच आहे, तिथं आम्ही आलो आहे आज मंदिर दर्शनासाठी. तर आज सोबत आहे अनिता, नीता, इकडं आवी आहे, इकडं विराज पण आहे. तर चला तर मग बाळूमामाच्या पालखीचं दर्शन घेऊ आणि तुम्हाला पण दर्शन घडवून आणतो आणि इथला सगळा एरिया पण दाखवतो तुम्हाला कसं आहे ते पण बघा. खूप भारी वाटतं मित्रांनो. बाळूमामाचं जर दर्शन म्हणलं ना तर आमच्यासाठी खूप मोठं भाग्याचं असतं, कारण आम्ही लहानपणापासूनच बाळूमामाचे भक्त आहोत, अगदी लहान लहान असतापासूनच. सो बाळूमामाची कृपा आहे म्हणूनच आपण सर्व आहोत. देवासाठी एवढं तर करावं लागतं. चला तर मग इकडे बघ आवी, चल आई बाळाचं इकडे बघ. मित्रांनो, छानपैकी दर्शन झालं. आता आम्ही चाललो बाहेर फिरायला. तिकडचा पण तुम्हाला परिसर दाखवतो. हा आपला मेवणा आहे, सो त्याच्याच गाडीमध्ये आलोय. बघू शकता मित्रांनो किती केवढा मोठा परिसर आहे. तर मित्रांनो, आत्ता हा परिसर आपण बघतोय. तिकडं जेवणाची व्यवस्था चालू आहे बघा मित्रांनो. बाळूमामाच्या जरी आदमापूरला आपण गेलो तरी तिथं महाप्रसादाची व्यवस्था असते. आणि इथं बग्गा क्रमांक 9 आहे, इथं पण महाप्रसादाची खूप मोठी व्यवस्था आहे. आणि बघू शकता केवढा मोठा ग्राउंड आहे. हे ग्राउंड संध्याकाळच्या वेळी तर खूप बघण्यासारखं असतं मित्रांनो. सगळा परिसर पूर्णपणे असा पॅक होतो. तर मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो तिथं जी जेवणाची व्यवस्था चालू आहे ती. मित्रांनो, इथं प्रसादाची व्यवस्था आहे आणि इकडं पंगत बसलेले आहेत. चला चल की मग बघा. बघू शकता मित्रांनो, इकडं पंगत बसले. अजून बघा इकडं पण बसले. चला आपण बघूया प्रसादामध्ये काय काय आहे ते. तर मित्रांनो, प्रसादामध्ये इकडं राईस आहे, इकडं शिरा आहे आणि डाळ. पवित्र झालो या जागेवरती येऊन मित्रांनो. खरंच आज भाग्य आहे आपलं की आपल्याला बाळूमामाच्या बग्गी क्रमांक 9चं दर्शन होत आहे, बग्गाचं दर्शन होत आहे. हे मित्रांनो खूप वर्षापासूनचं स्वप्न होतं. जवळपास पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो कमीत कमी 4 ते 5 वर्षापासून आहेत, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असतात बघा. परंतु आज इथं वडकीमध्ये असल्यामुळे आम्हाला जवळ पडलं. सो आम्ही आज अचानक आणि अनएक्सपेक्टेड ठरवलं. सकाळी निवांत उठलेलो, गावाला फोन केला तर गावावरून सांगितलं की बाळूमामाचे बकरे आलेत. सो आम्ही मागचा पुढचा काही विचार न करता पहिलं मित्राला फोन केला आणि गाडी करून आलो.
हे जे भाग्य असतं ना हे क्वचित लाभतं आणि ते अनएक्सपेक्टेड असतं. म्हणजे त्याचे आपण वर्णन करू शकत नाही की ते 0 मिनिटात होतं. जी होणारी घटना असते ती होती लगेच. तसंच झालं आज काहीच आमच्या बाबतीत. जे अनएक्सपेक्टेड होतं तेच झालं आणि डायरेक्ट निघून आलो. ए चल. इकडं अनिता ओटी घेते आणि आता ते आम्ही चाललोय मेंढीच्या. बाबा मला थोडीशी माहिती देता का? किती दिवस झाले इथं आपल्या गावामध्ये? हा किती दिवस झाले इथं येऊन आपलं बघा? किती दिवस अजून इथं? आज उद्या आहे का? बरं बरं. आपण इथं काय व्यवस्था पाहता तिथं? म्हणजे काय बघता मामाच्या तळावरती? म्हणजे अच्छा म्हणजे ओटीचं बघतं सेवा. शेवा ही ओटी इकायची. ओके ओके. तिकडं मेणाच्या गळ्यात बांधतात. हा. वटे बांधायचे. ओके ओके. नारळ वाढवायचा नाही. नारळ वाढवायचं नाही. नाही आपण कुठल्या देवावर गेलो नारळ नाही नाही नाही. इथं तसलं नियम नाही. चालतं. तर मित्रांनो इथं बारकी बारकी कोकरं आहेत आणि मेंढरं बाकीची सगळे रानात गेलेत. आणि इथं आता संध्याकाळच्या वस्तीसाठी मामांच्या बकऱ्यांसाठी घर करायचं चाललंय. पागर हातरायचं चाललंय आता एवढ्या जागेमध्ये. बापरे केवढी जागा आहे. आणि तिकडं दूरवरती तळ आहे बघा. तिकडं दूरवरती मामांची पालखी. तर मित्रांनो इकडे मामाची 2-3 मेंढर आहेत जे दिवसा येतात त्यांच्या दर्शनासाठी ठेवलेले आहेत. जास्त टाईट बांधू नका. वरच्या वरलूच बांध. दुसरीला बांध. तिलाच नका बांधू. एकीलाच नका बांधू. दुसरीला बांधू. मला तू इकडून जा. आईच्या तिकडून जा. आवी इथं आईची शेजारी जा. इथं थांबा. इथं थांबा. चला इकडून आहे ना एक. हा ही हिनी मस्त खाली. याला त्याला चारा ना मार केला. अरे पडली. तर मित्रांनो आता प्रसादीला बसलोय आम्ही. तर मित्रांनो खूप सुंदर प्रकारे आपलं बाळूमामाच्या समाधीचं पण दर्शन झालं आणि इथलं बगेचं पण चांगलं पण दर्शन झालं. महाप्रसाद पण आपण घेतला. त्यानंतर बाळूमामाच्या मेंढरांचं दर्शन सुद्धा घेतलं. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.